म्हणून मी आज असा आहे. माझी ओळख थोडक्यात मी सांगतो की मी एलआयसी डेव्हलपमेंट ऑफिसर होतो. तुम्हाला माहिती आहे एलआयसीला डेव्हलपमेंट ऑफिसर हा किती कठीण काम आहे, कारण एजंट हा किती कठीण काम आहे ते तुम्हाला माहिती आहे. त्या एजंटाचा तो निर्माता असतो, एजंटाला घेऊन चालणारा असतो, एजंटवर त्याचं भवितव्य असतो. त्या डेव्हलपमेंट ऑफिसरचं काम किती कठीण असेल. 30, 35, 32 वर्षाची सर्व्हिस केल्यानंतर मी 60व्या वर्षी रिटायर झालो. रिटायर होऊन आता मला डिसेंबरला 11 वर्ष होणार आहेत. ही माझी ओळख संपली नाही. मी दादांना व्हिडिओ काढायला का सांगतोय, गंमत म्हणून नाही. तुम्ही युट्यूबवर गेलेत का? नाही. उद्या परवा जाणार आहात तर मी एक युट्यूबर पण आहे. माझ्या युट्यूबवर जवळजवळ 600 व्हिडिओ आहेत. त्यातले 100 व्हिडिओ पोलिसांचे आहेत. हा 101 व्हिडिओ आहे. पोलिसांना मी मनशांती आनंदी जीवनाचा मार्ग शिकवत असतो. तुमच्या जवळच आहे, फक्त तुम्हाला उलगडून दाखवायचं की आनंद कशात आहे, आनंद कुठे आहे. आनंद हा मानण्यावरती आहे. तिसरं, तुम्हाला वास्तू माहिती आहे, वास्तुशास्त्र माहिती आहे. मी वास्तुशास्त्राचा कन्सल्टंट आहे, वास्तुशास्त्र तज्ञ, डिग्री घेतलेली आहे. नंतर मी योगा माहिती आहे, योगाचा टीचर आहे, योग शिक्षक आहे. रितसर तुमच्याकडून संस्थेकडून योगाची डिग्री घेतलेली आहे. मी संगीत शिक्षक पण आहे. संगीताचे पण सुद्धा माझ्या परीक्षा पास झाल्याचे माझ्याकडे कागदपत्र आहेत. मी क्लासेस पण देतो. मी तुम्हाला बुद्धिबळ हा खेळ माहिती आहे का? चेस. आता ते दिव्या देशमुखचे आले ते आपल्याला माहित पडतं काय ते हा वादी काय ते. बरं, त्या चेसचा मी इंटरनॅशनल फिडे रेटेड प्लेयर आहे. म्हणजे काय इंटरनॅशनल फिडे रेटेड म्हणजे काय, तर जर तुम्ही आज गुगलवरती गेलात आणि विचारलं की अंबानी जगातलं कितवं श्रीमंत आहे, त्याचा रँक येते की नाही. तसं जर तुम्ही माझं नाव टाकलं आणि त्याच्यात विचारलं, श्रीमंत नको विचारू, सापडणार नाही. तुम्ही जर असं विचारलं की चेसचं रेटिंग काय, या व्यक्तीचं माझं नाव टाकलं तर मी भारतात कितवा, आशियात कितवा, जगात कितवा हे दिसेल. त्याला म्हणतात चेसचं फिडे रेटिंग. याशिवाय मी फायनान्शियल कन्सल्टंट पण आहे. एलआयसीचं काम तर आलं तर करतो, सल्ला देतो. म्युच्युअल फंडचं पण काम करतो. आणखी इन्व्हेस्टमेंटचे मी सल्ले पण लोकांना देतो. 5% ते 25% पर्यंत रिटर्न्स मी मिळवून देतो. हा माझा परिचय. असं करताना सुद्धा मी मोटिवेशनल प्रोग्राम घेत असतो, ट्रेनिंग द्यायला जातो. कारण काय की मी ठरवलंय की आजपासून पूर्ण 20 वर्षापर्यंत मला जगायचं आहे. तुम्ही लक्षात ठेवा, आजची तारीख आणि नाव लिहून घ्या की आजपासून 20 वर्षाच्या आज जर मी मेलो तर मी कोणालाही 10 लाख द्यायला तयार आहे. कशी घ्यायचे हा प्रश्न तुमचा. मी द्यायला तयार आहे 10 लाख. का? एखादा मनुष्य शर्यत लावतो रे, तो शर्यत लावणारा का लावतो माहितीये तुम्हाला? त्याला कॉन्फिडन्स असतो. मला जबरदस्त कॉन्फिडन्स की मी 20 वर्ष राहणार आहे. का? कारण माझ्यासोबत टार्गेटच तेवढे, माझे छंद जेवढे आणि माझे व्यवसाय जेवढे की ते मला पूर्ण केल्याशिवाय राहू देणार नाही. पण मी तुमच्या माझ्यासारखाच आहे. तुमच्या माझ्यामध्ये काहीच फरक नाहीये. तो असं वाटतं वा तू बोट झालं आलंय, तुम्हाला काय माहिती अजून कदाचित मला बनायला भोकर पण पडलेले असते. म्हणजे मनुष्य काय करतो, आपलं जे आहे ते आत लपून ठेवतो आणि चांगलं बाहेर दाखवते की नाही. आता मी घरून निघताना बायको जर माझं भांडण झालेलं असेल, मी भडकलेलो असेल, शिवीगाळ मारामारी जे काही असेल ते झालं असेल कदाचित, मग दाखवतो का मी ते? हेच आपल्याला करायचंय मित्र. आणि हे ज्याला जमलं तो सुखी, ज्याला नाही जमलं तो दुःखी. या जगामध्ये सुखी कोणीच नाही, दुःखी कोणीच नाही. जो समजतो मी सुखी तो सुखी आणि जो समजतो मी दुःखी तो दुःखी.